हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. तर आता आबा, मालती, राणी, इंद्रा सगळेजण बॅग घेऊन चाललेले असतात आणि जाता जाता आबांना इथे चक्कर आल्यासारखं होतं. खरं तर टेन्शनमुळे आता एवढं सगळं घरदार सोडून त्यांना घराबाहेर काढलेलं आहे. त्याचाच आबांना त्रास होत असतो, स्ट्रेस घेतलेला आहे त्यांनी. ते पडणार इतक्यातच इंद्रा त्यांना वाचवतो आणि इंद्रा त्यांना सांगतो की आबा इथे थोड्या वेळ बसा. त्यावेळी आबा जे आहे ते एका जागी थोडा वेळ बसतात आणि त्यानंतर आबा जे आहे ते पश्चाताप करतात की मी आजवर या सगळ्यांना माया लावली आणि या सगळ्यांनी माझ्यावरती कसले आरोप केलेत. मी कधीही त्यांना दुखावलं नाही, पण आज त्याच माणसांनी मला घराबाहेर काढलं आणि तेही वाईट साईड बोलून. इतकं वाईट साईट मी कधीही कोणाचंही ऐकलं नव्हतं, पण आज मला खूप वाईट वाटतंय. आज मी हरलोय इंद्रा, असं आबा इथे इंद्राला सांगत असतात. पण राणी बोलते की आबा हे पहा, ती माणसच चांगली नव्हती, त्यांचा हेतू चांगला नव्हता आणि त्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे आबा. त्यामुळे तुम्ही जास्त विचार करू नका. तेव्हा आबा बोलतात की मला कळत नाही, पण हे सगळं घडलं कसं. त्यानंतर आता इकडे हा जो विक्रांत जो आहे तो उर्मिलाला म्हणत असतो की उर्मिला, आता आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे. त्यावेळी उर्मिला बोलते की विक्रांत, तू नक्की काय करणार आहे आणि आता कुठे जाणार आहे, कारण सगळ्यांना तर कळालं आहे की तूच बुवांना मारायला निघाला होतास. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की तू फक्त माझ्याबरोबर चल, मला तुला एका व्यक्तीशी भेटायचं आहे. त्यावेळी आता इथे विक्रांत जो आहे तो उर्मिलाला दादासाहेबांकडे घेऊन आलेला आहे. खरं तर उर्मिलाला माहीतही देखील नव्हतं की दादासाहेब जिवंत आहेत म्हणून. विक्रांत जो आहे तो सांगू लागतो की दादासाहेब जिवंत आहेत आणि त्यावेळी उर्मिला देखील शॉक होते आणि आता तो विक्रांत उर्मिलाला घेऊन दादासाहेबांकडे आलेला आहे. तर आता इथे विक्रांत आल्या आल्या दादासाहेबांना आवाज देतो आणि त्यावेळी बोलतो की दादासाहेब, मी आलो आहे आणि तुमची सूनही तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे. तर त्यावेळी दादासाहेब देखील उर्मिलाकडे पाहतात. विक्रांत सांगतो की उर्मिला, दादांचा आशीर्वाद घे. तर त्यावेळी लगेचच उर्मिला वागते आणि बोलते की नमस्कार करते. असं म्हणत आता दादासाहेब देखील तिला आशीर्वाद देतात आणि त्यानंतर इकडे आता हा जो अजित आहे तो रत्नाईला घेऊन आलेला असतो, कारण तिथून मालतीने रत्नाईला तिथून हकलवून दिलं होतं वस्तीमधून अपमान करून. त्यावेळी अजित बोलतो की आई, तू कधीच त्यांना उत्तर का देत नाहीस, तू त्यांना बोलायचंच ना, तू त्यांना उत्तर द्यायचंच ना. त्यावेळी रत्नाई बोलते की हे बघ अजित, मला तिथे अजून माझा अपमान करून नव्हता घ्यायचा. मी जर आणखीन काही बोलले असते तर मालतीने मलाच काही सुनावलं असतं, त्यापेक्षा मी गप्पच राहिले. त्यानंतर आता इथे अजित बोलतो की मला ना आई कळतच नाही, त्या विक्रांत दादाची शिक्षा आपण का भोगतोय आणि तू का भोगते. त्याने हे सगळं केलं आणि निघून गेला, पण याची शिक्षा आपल्या दोघाला का होते. थांब, मी आता त्याला जावंच विचारतो, मी त्याला फोनच करतो. असं म्हणत आता अजितने विक्रांतला इथे कॉल केलेला आहे. तर त्यावेळी इकडे विक्रांतने देखील आता अजितचा फोन पाहून फोन उचललेला आहे. त्यानंतर अजित बोलतो की दादा काय रे, एवढं सगळं करून सुद्धा तू निघून गेलास आणि हे सगळं आमच्यावरती आलं आहे. हे सगळे आरोप ते आमच्यावरती करतायत. का केलंस तू असं सगळं, सांग ना, मला जाब हवा आहे. का केलंस तू असं, का वागलास. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ अजित, मला माहीत आहे तू आता सध्या रागात आहेस, पण हे बघ, मी जरी हे केलं नसतं तरीसुद्धा त्या मालतीने नेहमी आपलाच अपमान केला असता. हे सगळं मी प्लॅनिंगनुसार केलं आहे. आत्तापर्यंत आपल्याला काहीही हक्काचं मिळालेलं नाही आहे आणि तेच मिळवण्यासाठी मी हेच सगळं केलं आहे. अजित, हे बघ, तुझा जर माझ्यावरती विश्वास नसेल तर ठीक आहे, पण तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर तू एक काम कर, आईला घेऊन मी सांगतो त्या ठिकाणी ये. असं म्हणत आता अजित जो आहे तो बोलतो की दादाने आपल्याला एका ठिकाणी बोलवलं आहे. तर आता हा जो विक्रांत आहे तो त्याला ॲड्रेस मेसेज करतो. त्यानंतर काही वेळानेच आता विक्रांत, उर्मिला आणि दादासाहेब हे सगळे जण एका ठिकाणी असतात आणि काही वेळातच तिथे अजित आणि रत्नाई देखील येतात. त्यावेळी विक्रांत इथे आल्यानंतर बोलतो की आई, तुला वाटतं का मी हे सगळं का केलं असेल. हे सगळं फक्त मी आपल्याला आपला हक्क मिळण्यासाठी केलं आहे, त्यामुळे तू मला वाईट समजू नकोस. तर त्यानंतर आता इथे विक्रांत बोलतो की तुम्हाला वाटत असेल ना मी इथे तुम्हाला का बोलवलं असेल, पण आज तुम्हाला मला एक सत्य सांगायचं आहे. विक्रांत सांगू लागतो की आई, आपले दादासाहेब जिवंत आहेत
ते कधीही घर सोडून गेले नाहीत किंवा ते कधीही हे जग सोडून गेले नाहीत. तर त्यावेळी रत्नाई बोलते की काय काय बोलतोस विक्रांत तू? तर लगेचच विक्रांत दादासाहेबांना आवाज देतो आणि लगेचच दादासाहेब बाहेर येतात. त्यावेळी रत्नाईला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की खरंच दादासाहेब जिवंत आहेत. तर आता रत्नाई जी आहे ती त्यांच्या पुढे येते आणि पाहू लागते आणि बोलते की तुम्ही जिवंत आहात आणि एवढे दिवस कुठे होतात? एवढे दिवस का नाही आलात? आता रत्नाई एकदम भारावून जाते. तर त्यावेळी दादासाहेब जे आहे ते बोलतात की रत्ना, मला माहिती होतं की तुला माझी गरज आहे, म्हणून एक दिवस मी आलोही होतो. पण त्या दिवशी मला तिथं सगळं पाहून असं वाटलं की माझी इथे किंमतच नाही आहे. कारण त्या आबांनी माझ्याविरुद्ध खूप काही तुम्हाला सांगून ठेवलं होतं आणि तुमचा कोणाचाच माझ्यावरती विश्वास बसला नसता. मी तिथे आलो होतो, पण तिथून वापस फिरलो आणि कधीच तुमच्याकडे नाही आलो. म्हटलं आता माझी माणसं माझीच राहिलेली नाही आहेत. त्या आबाच्या शिकवणी तुम्ही होत्या, त्यामुळे मलाही तिथे येणं बरं वाटलं नाही आणि तशाही माझ्याकडूनही चुका झाल्या होत्या, त्यामुळे मी तिथे आलो नाही. तर त्यानंतर आता इकडे उर्मिला बोलते की रत्नाई, आतापर्यंत तुम्ही शांत होतात, पण आता शांत राहायचं नाही. त्या मालती आईने नेहमी तुमचा अपमान केला, पण आता असा अपमान खपवून घ्यायचा नाही. तर त्यावेळी आता विक्रांत बोलतो की हो आई, त्यांनी कधीच तुझा अ, आदर केलेला नाही आहे. तू मोठी आहे हे माहीत असून सुद्धा त्यांनी कधीच तुला सन्मान दिलेला नाही आहे. त्यामुळेच मला नेहमी खटकत होतं आणि त्यामुळेच मी हा फैसला घेतला. त्यानंतर आता इकडे दादासाहेबांना हे पाहून खूप बरं वाटतं की त्यांची 2 मुलं एकदम खमके आहेत आणि एकदम त्यांच्यासारखेच आहेत. तर आता अजित देखील म्हणतो की मला आता त्या आबांना आबा म्हणायची सुद्धा लाज वाटते. त्यानंतर आता इथे खरं तर रत्नाईलाही खूप बरं वाटतं. ते सगळे एकत्र आहेत. त्यानंतर आता इथे दादासाहेब जे आहेत ते रत्नाला विचारतात की रत्ना, तुला काय वाटतं? तुला आणखीनही त्यांच्यासोबत राहावंसं वाटतं की आमच्यासोबत? त्यावेळी आता रत्नाई जी आहे ती विचार करून सांगते की मी माझ्या मुलांसोबतच राहीन. हे ऐकून उर्मिलाला, विक्रांतला आणि बाकी सगळ्यांनाच आनंद झाला. आणि त्यानंतर आता इथे हे जे दादासाहेब जे आहेत ते बोलतात की ठीक आहे, मग काही हरकत नाही. मी आता माझ्या बायकोला असं बिना मंगळसूत्राचं नाही पाहू शकत. त्याचमुळे मी आता हक्काने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत आहे. तर आता तिच्यासमोर ते मंगळसूत्र धरतात आणि त्यावेळी आता इथे रत्नाच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालतात. त्यावेळी ती आणखीनच भारावून जाते. कारण खूप वर्षानंतर तिचा नवरा वापस आला होता आणि हे मंगळसूत्रही तिला घालायला भेटत होतं. दादासाहेब पुढे म्हणतात की आता तू इथून पुढे कधीही बिना कुंकाचं राहायचं नाही, असं म्हणत दादासाहेब जे आहेत ते कुंकू घेऊन येतात आणि आता इथे रत्नाच्या भांगामध्ये कुंकू भरवतात. आणि त्यानंतर आता इथे सुहासिनीचा साज इथे दादासाहेबांनी रत्नाला दिलेला आहे आणि ते पाहूनच आता रत्नाच्या डोळ्यात अश्रू येत असतात. त्यानंतर आता इथे दादासाहेब जे आहे ते विक्रांतचा आणि रत्नाचा हात पकडतात आणि त्यानंतर अजित देखील आईच्या सोबत येतो आणि इकडे एका साईडने उर्मिला देखील विक्रांतच्या सोबत येतात आणि आता सगळे मिळून आता ते त्यांची एक फॅमिली होती. इकडे आता इंद्राला देखील खूप पश्चाताप होत असतो. इंद्रा म्हणतो की या सगळ्यात फक्त माझी चूक आहे, ही वेळ फक्त माझ्याचमुळे आली आहे. जर मी त्या पेपर्सवरती सह्या केल्या नसत्या, ते पेपर्स वाचले असते तर कदाचित आज आपल्याला असं घराबाहेर पडावं लागलं नसतं. तर आता इथे आबा इंद्राला समजूत काढतात की हे बघ, जे काही झालं आहे ते फक्त चुकीमुळे झालं आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. हे बघ, तू असा खचून जाऊ नकोस. कारण सगळ्यांना माहिती असतं की त्या विक्रांतने इंद्राला फसवून त्याच्याकडून त्याच्या सह्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर तर राणी देखील म्हणत असते की नाही सर, असं खचून चालणार नाही. यापुढे आपण आता खमकर राहायचं आहे आणि गरज आहे त्या लोकांना शिक्षा देण्याची. आपण आता आपल्या हक्कासाठी लढायचं आणि जे वाटेल ते करायचं आणि ते मिळून दाखवायचं. तर त्यावेळी आता ही जी राणी आहे ती म्हणत असते की जे होतं ते आपल्या हक्काचं होतं आणि ते आपल्यापासून त्यांनी ओरबाडलं आहे आणि त्याच प्रकारे आपणही त्यांच्याकडून ओरबाडायचं आणि त्यांना आपल्यासमोर गुडघे टेकायला लावायचे. तर राणी इथे खूप संतापलेली आहे आणि राणीच्या बोलण्यातूनही दिसत असतं की हे सगळं राणी सत्यात देखील उतरू शकते. कारण राणीने आत्तापर्यंत अशी खूप कामं केली आहेत आणि आबांनाही तिच्यावरती आणि इंद्रावरती पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर राणी बोलते की चला आता आपण इथून निघूया. तर आता आबा बोलतात की आपण कुठे जायचं, आपण कुठे राहायचं? त्यावेळी राणी बोलते की आबा आपण हक्काच्या घरी जायचं, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत राणी जी आहे ती आता आबा मालती इंद्राला इथे वस्तीमध्ये घेऊन आलेली आहे.
आणि वस्तीमध्ये सगळेजण होळीची तयारी करत असतात. होळी आता पेटवायचीच असते आणि त्यावेळी सगळ्यांचा हाच प्रश्न असतो की होळी कोण पेटवणार. तर आता इथे गजा बोलतो की अरे कोण पेटवणार, कोण पेटवणार, काय करताय? सगळ्यात आधी होळीचा मान मला द्या, कधीच मला देत नाहीत. तर त्यानंतर आता इथे गजा असं म्हटल्यानंतर गजाला वाटतं की कदाचित होळी पेटवण्याचा मान त्यालाच मिळेल. तेवढ्यातच तिथे रतन आणि गोट्या येतात आणि बोलतात की अरे एक खुशखबर आहे, तुम्हाला ऐकायचं आहे का? आपल्या वस्तीमध्ये कोण आलं आहे? तर आता सगळे कामगार जे आहेत ते बोलतात की कोण आलं आहे? तर आता आपल्या वस्तीमध्ये आबासाहेब आले आहेत आणि तेही होळीच्या दिवशी. आता हा मान आपण आबांनाच देऊयात. तर ते इंद्रा आणि राणी सगळेजण नर्वस असतात, कारण असं सगळं झाल्यामुळे आता ह्यांना कसं सांगावं हेही त्यांना कळत नसतं. त्यानंतर आता सगळेजण फोर्स करतात की आबा तुम्हीच होळी पेटवा. तेव्हा आबा बोलतात की हे पहा, कसला मान आणि कसलं काय, मी आता हरलो आहे आणि हरलेल्या माणसाला कुठला आलाय मान. त्यावेळी गावकरी बोलतात की आबा तुम्ही असं का बोलताय, काही घडलंय का? त्यावेळी आता इथे आबा जे आहे ते काहीच बोलत नाही, पण राणी जी आहे ती सांगायला सुरुवात करते. विक्रांत सर आमच्याशी खूप वाईट वागले आहेत. त्यांनी आबांना आणि इंद्रा सरांना फसवलं आहे. त्यांनी सगळी काही प्रॉपर्टी त्यांच्या नावे केली आहे आणि चुकून इंद्रा सरांकडून त्या पेपर्सवरती सह्या घेतल्या आहेत आणि आम्हा सगळ्यांना घरातून बाहेर हकललं आहे. तर त्यानंतर हे ऐकल्यानंतर वस्तीमधल्या लोकांना आता प्रचंड त्रास होतो, कारण त्यांना वाईट वाटतं की आबासारख्या माणसाला असं कुणी कसं बाहेर काढू शकतं. आता हे ऐकूनच वस्तीमधल्या माणसांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं, कारण ज्या आबाने त्यांना नेहमी साथ दिली, आज त्याच आबांवर अशी वेळ त्या लोकांनी आणली होती. तर त्यावेळी आता इथे वस्तीमधले लोक खूप भडकले आहेत. तर त्यानंतर राणीने सगळं काही सांगितलं, तिथे काय झालं आणि काय नाही, कशा प्रकारे त्यांनी घराबाहेर केलं आणि अपमान करून घराबाहेर केलं हे देखील तिने सांगितलेलं आहे. तर आता वस्तीमधले लोक म्हणतात अशा आमच्या आबांचा अपमान आम्ही सहन करू शकणार नाही. आत्ता जातो आणि त्या विक्रांतला जाब विचारतो, नाहीतर लगेचच पोलीस स्टेशनमध्ये खेचून घेतो, असे लोक बोलू लागतात. आणि त्यानंतर आबा बोलतात की हे पहा, आता शांत व्हा, आज होळी आहे, सण आहे, सगळ्यांनी तर साजरा करा. आत्ता सध्या आपण शांत शांत बसू, या सगळ्यावरती नंतर निर्णय घेऊ. पण गोट्या आणि रतन बोलत असतात की नाही आबा, हे सगळं आत्ता घडलंय आणि तुम्हाला त्यांनी घराबाहेर काढण्याची हिंमतच कशी केली, आम्हाला सांगा ना, आम्ही आता त्यांना सोडणार नाही. बायका देखील खूप संतापलेल्या असतात, कारण आबांसारख्या माणसाला असं कुणी कसं बाहेर काढू शकतं. ते सगळ्यांसाठी किती करतात आणि त्यांच्याशी असं कसं वागू शकतात ते. तर त्यावेळी आता इथे वस्तीमधले लोक जे आहे ते कुणाचं काही ऐकत नाहीत आणि ते निघालेले असतात. तेवढ्यातच आता इथे राणी बोलते की थांबा, असं करू नका, आज सण आहे, तुम्ही सण साजरा करा. आता आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल आणि आत्ता जर तुम्ही तिथे गेलात तर प्रकरण आणखी वाढेल. पोलीस आपल्यालाच पकडतील आणि पोलीस जे आहे ते आबांवरतीच आरोप करतील. त्यामुळे आपल्याला आत्ता सध्या तरी काही करता येणार नाही. तर त्यावेळी बायका जे आहे ते बोलतात की राणी हे बघ, आबांनी आम्हाला नेहमी साथ दिली आणि यावेळेस आम्ही आबांची साथ नक्की देणार. त्यानंतर तर इकडे दादासाहेब जे आहेत ते रूममध्ये आलेले असतात आणि रूममध्ये आल्यानंतर त्यांना दिसतोय की भिंतीवरती आबांचा आणि मालती, इंद्रा आणि चिकूचा फोटो असतो. तर तो पाहून त्यांचा संताप होतो. तर फोटो काढतात आणि दंदिशी खाली फेकून देतात. तो फोटो फुटतो आणि त्यानंतर इथे विक्रांतला वाटतं की आतमध्ये काय झाले आणि काय नाही ते पाहण्यासाठी विक्रांत, अजित, रत्नाई सगळेजण आता रूममध्ये येतात. त्यावेळी आता दादासाहेब विक्रांतला विचारतात की मी सांगितलं होतं ना, या घरामध्ये मला कोणाचीही थोबाडं पाहायची नाहीयेत, मग हा फोटो इथे काय करतोय? त्यावेळी आता दादासाहेब जे आहेत ते बोलतात की मी आधीच सांगितलं होतं आणि जर आणखीन काही मला दिसून आलं तर मी हे घर पेटवेल. तर असं ऐकल्यानंतर उर्मिलाचे तर डोळेच वाचले. त्यानंतर आता रत्नाईला देखील खूप मोठा धक्का बसतो, कारण आता ह्यांच्या डोक्यात कसा राग आहे हे रत्नाईला तर माहितीच असतं. त्यानंतर पुढे दादासाहेब जे आहे ते बोलतात की मी ह्यांना नजरेसमोर ठेवू शकत नाही, कारण यांच्यामुळेच मी माझ्या लेकरांपासून, मी माझ्या बायकोंपासून एवढ्या वर्ष लांब राहिलो आणि एवढं सगळं सहन केलं, दारोदारी भीक मागितली आहे पोटासाठी, पण फक्त हे सगळं त्या आबामुळे झालेलं आहे. इकडे आबा लोकांना समजावत असतात की असं नका करू, आपण यावरती काहीतरी दुसरा पर्याय काढू.
इंद्रा देखील वस्तीमधल्या लोकांना हे समजावून सांगत असतो आणि गजा देखील सांगत असतो की तुम्ही सगळे थांबा, असं करू नका. आबा सांगतायत तरी तुम्ही थांबत नाहीयेत. तर त्यावेळी लगेचच एक बाई समोर येते आणि म्हणते की ए गजा भाऊ, तुला यायचं नसेल ना नको येऊ, आपण शांत बस, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणार. तर आता ती तर कोयता घेऊनच निघालेली आहे विक्रांतला धडा शिकवण्यासाठी. आणि असं सगळं पाहून आता आबांना राणीला खूप बरं वाटतं की वस्तीमधली माणसं तरी त्यांच्या सोबत आहेत. त्यांना कळतंय की सगळेजण आबांसाठी उभे राहिले आहेत. त्यावेळी इंद्रा पुढे येतो आणि बोलतो की प्लीज थांबा, हे पहा या सगळ्यात चूक माझीही आहे, कारण मी त्या पेपर्सवरती सह्या केल्या ज्या पेपर्सवरती सह्या नको करायला पाहिजे होत्या. तर माझ्याकडून चूक झाली आहे, तुम्ही असं नका करू. जे काही होईल ते आपल्यावरतीच ॲक्शन होईल, त्यामुळे उलट परिणाम होण्यापेक्षा आपण आता सध्या काहीच करायचं नाही. जे काही करायचं आहे ते कायद्याने धरून करूयात. तर त्यानंतर सगळेजण शांत होतात आणि राणी देखील बोलते की ठीक आहे, आता सगळ्यांनी शांत व्हा आणि आपला सण साजरा करा. मालतीने देखील पाहिलं आहे की वस्तीमधील लोक आबांसाठी काय काय करायला निघाले आहेत. मालतीच्याही डोळ्यात अश्रू असतात. तर पुढील भागात इकडे इंद्रा जो आहे तो रस्त्यावरती भटकत असतो आणि राणी इंद्राला पाहते. त्यावेळी गाडी त्याला उडवणारच असते. तर राणी लगेचच इंद्राला पाठीमागून खेचून घेते आणि बोलते की सर तुम्ही काय करत आहात, एवढं सगळं झालंय आणि त्याचा असा तुम्ही त्रास करून घेणार आहात का? हे पहा, आपण सगळं काही नीट करू, पण त्यासाठी पेशन्स हवा. प्लीज सर ऐका माझं, असं करू नका. तर त्यानंतर राणी इंद्राला हात देते आणि बोलते की सर आपल्याकडून जे काही त्यांनी हिसकावून घेतलं आहे ना, ते आपण मिळून हक्काने त्या घरात परत जाऊ, विश्वास ठेवा माझ्यावर. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.